जे आहे मराठा आरक्षण ते मांडू शकतात। खरं तर हा अंतिम आठवडा आहे असं म्हटलं तरी ते अयोग्य होणार नाही। आमच्या सर्वांची मागणी होती की हे अधिवेशनाचा कार्यकाळ हा पूर्ण झालेला नाही, कारण अनेक विषय सर्वसामान्य लोकांचे अजूनही प्रलंबित आहे। ग्रामविकास विभागातले जे कर्मचाऱ्यांचा गेल्या 3 दिवसाचा संप आहे। परवाच्या दिवशी मोर्चे होते, आज 20 पेक्षा जास्त मोर्चे येऊन विधानसभेवरती धडकण्याचं काम करतायत। याचा अर्थ असा आहे की सरकार पूर्ण रीतीने निष्फळ ठरलेलं आहे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी। पण आजही दुर्दैवाने म्हणावं लागेल की अवकाळी पावसाच्या बद्दलचा असलेला निवेदन हे सरकार हे आज करणार आहे, म्हणजे ह्याला 2 आठवडे लागलेत ह्या निर्णय घेण्याबाबतीतला। हा झाला एक भाग। आणि विशेषतः मराठा आरक्षणाच्या बद्दल आमचं सुस्पष्ट म्हणणं होतं या अगोदर की विशेष अधिवेशन बोलवावं, पण किमान या अधिवेशनामध्ये चर्चा घडवावी। आणि ती चर्चा आम्ही पूर्ण केली तरी देखील शासनाला उत्तर देण्यासाठी एवढा विलंब लागतोय। काल शिंदे समितीचा अहवाल 1 दिवस अगोदर ज्यावेळी ही जी चर्चा विधानसभेमध्ये करायची आहे हा अहवाल सादर करण्यात आला। जे जरंगे पाटलांनी जी मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आत निर्णय घेणं अपेक्षित आहे। आता मुदत वाढ देण्याची भूमिका घेतली जाते आणि म्हणून हा विधानसभेचा व्यासपीठ खुलासा करण्यासाठी होऊ नये आणि म्हणून आज घोषणा व्हावी अशी विरोधी पक्षाच्या माध्यमातून भूमिका घेण्याचं काम आम्ही करणार आहोत। काल आपण पाहता की गेल्या 2-3 दिवसापासून दाऊदचा विषय एवढं गंभीररीतीने मांडण्याचं काम, काही पोटतिडकीने मांडण्याचं काम काही लोकप्रतिनिधी करण्याची भूमिका घेतली आणि आता स्वतःच्याच पक्षातले एक वरिष्ठ मंत्री यामध्ये भेटल्यानंतर आता त्याच्याबद्दलचं कुठचाही ट्विट किंवा कुठचंही वक्तव्य हे आज दुर्दैवाने काही लोकप्रतिनिधी करताना दिसत नाहीये। याचा अर्थ असा आहे की निव्वळ राजकारणासाठी आणि निव्वळ विधानसभेचा सत्र सुरू होत असताना या सर्व जे असलेले सर्वसामान्य प्रश्नाच्या बाबतीत चर्चेला बगळ देण्याचा हा दुर्दैवी केवळवाणी प्रयत्न होता, ते काल सुस्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून आज विधान परिषदमध्ये सन्माननीय संसदीय कार्यमंत्री काल बोलवण्याचा प्रयत्न अजूनपर्यंत केलेला नाहीये। आज बोलून घेऊन यात जी चर्चा आहे ती आहे, पण विरोधी पक्षाचा आवाजच बंद करण्याचं काम जर कोण करणार असेल तर त्याचा निश्चितपणे निषेध किंवा खेद हे आम्हाला व्यक्तच करावं लागेल। आणि म्हणून आज सर्व पक्षाच्या माध्यमातून पण देखील निवेदन उपसभापती आणि विशेषतः संसदीय कार्यमंत्री आणि सरकारला देण्यात येणार आहे। मनोज जरंगेंना तर नवी मागणी केली आहे, आई जर ओबीसी असेल तर तिच्या मुला-मुलींना देखील ओबीसीचं सर्टिफिकेट दिलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे। तर कसं आहे की आता या मागणीला धार यासाठी धरतायत की रोज नवीन नवीन विषय आता हा वाढत चाललेले आहेत, त्यातून अनेक जे समाजातले इतर घटक जे आहेत त्यांची मागणी पण वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी त्याच्यातला काय अभ्यास केला नसल्यामुळे मी त्याच्यात प्रतिक्रिया देणं उचित होणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी दिलेली जी मुदत आहे त्या मुदतीच्या आत सरकारला निर्णय घेणं अपेक्षित आहे। सरकारने तो निर्णय घ्यावा असा आग्रही भूमिका आम्ही विधान परिषद आणि विधानसभेमध्ये मांडणार आहोत। आता त्यातूनच हे स्पष्ट दिसतंय की समितीचा अहवाल 1 दिवस अगोदर घेतलं, आज एवढ्या 3 आठवड्याच्या नंतर हा अंतिम आठवड्या झाल्यानंतर मराठा आरक्षणाच्या बद्दल घोषणा म्हणा चर्चा म्हणा करण्याचं काम केलं जातं। एका बाजूला शासनाकडनं त्यांना विनंती केली जाते की तुम्ही ही जी दिलेली मुदत ही अजून आम्हाला मुदत द्या। त्यातून हे स्पष्ट दिसतंय की लोकसभापर्यंत हा पूर्ण निर्णय प्रलंबित ठेवायचं, काहीतरी गाजर दाखवायचं आणि परत विधानसभेला सामोरे जाण्याची भूमिका त्यांची आहे। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।